नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, आता आपण जो डिस्कशन करतो शेअर्सचं, त्याचं नाव आहे एम-एन-सी कंपनी नेस्ले. ओके, तुम्ही मॅगी खात असाल तर मॅगी कोण बनवतं? किंवा तुम्ही नेसकॉफी पित असाल तर ते कोण बनवतं? नेस्ले ही कंपनी बनवते. ओके, ही इज अन व्हर्च्युअस सायकल ऑफ प्रॉफिटेबिलिटी. ओके, आणि दिस इज व्हॉट पर्पज अनलॉकिंग द पॉवर ऑफ फूड अँड रिअली दे हॅव अनलॉक पॉवर ऑफ फूड. आणि लडाखच्या सारख्या ठिकाणी पण तुम्हाला 15-20 रुपयामध्ये मॅगी मिळते. ओके, स्वस्त आणि मस्त, सगळ्यांच्या आवडीचं. ओके, कन्सिस्टंट ग्रोथ स्टोरी आहे. फिनॉमिनल कंपनी आहे ही. 113 वर्ष जुनी कंपनी आहे. 8,700 एम्प्लॉईज आहेत. ओके, आणि काय काय प्रोडक्ट बनवते हे. प्रचंड मोठे आउटलेट ना, यांचे डिस्ट्रीब्युशन फॅन्टॅस्टिक आहे. 10,000 डिस्ट्रीब्युटर्स आहेत टोटल, आणि 2,80,000 फार्मर्सशी कनेक्टेड आहेत. 9 फॅक्टरी आहेत इंडियामध्ये. ओके, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे ना, बघा कसं झालं ते. ओके, पर्सेंटेज टू सेल्स कॅपिटल एक्सपेंडिचर 1.8% होता 15ला, तो आता 7.7% झालेला आहे विथ रिस्पेक्ट टू सेल्स. ओके, सानंद फॅक्टरी आता ओपन झाली आहे, 3rd फॅक्टरी ओपन झाली आहे. आणि काय काय एक्सपान्शन केलं बघा 20 पासून. तर मॅगी, कॉफी, चॉकलेट 35% कॅपॅसिटी वाढलेली आहे. ओके, आणि ऑब्विसली 5,500 कोटी रुपये काय म्हणायचं स्पेंड केलेले आहेत. ओके, स्ट्रॉंग ग्रोथ स्टोरी आहे. हा ग्रोथ कंपनी आहे ही. आणि बघा किती वाढली ते 134%. ओके, वाढलेली आहे. गेल्या किती 8 वर्षामध्ये रेव्हेन्यू. ओके, आणि नंतर प्रॉफिट किती वाढलाय तर 207%. 134 पर्यंत सेल्स ग्रोथ आणि 207% प्रॉफिट ग्रोथ. फॅन्टॅस्टिक. मार्केट कॅप तर त्याच्याहून जास्त 273% मार्केट कॅप वाढली, म्हणजे शेअर वाढलेला आहे. ओके, आणि CAGRमध्ये 11% सेल्स वाढलाय, CAGR 15% प्रॉफिट वाढलाय, आणि मार्केट कॅप पण वाढली. मार्केट कॅप वाढली की दॅट मॅनेजिंग डायरेक्टर गेट्स फॅन्टॅस्टिकली रिवॉर्डेड. त्याचं मेन काम मार्केट कॅप वाढवायची. मार्केट कॅप वाढवायची म्हणजे काय? शेअरमध्ये व्हॅल्यू क्रिएट करायची. म्हणजे काय? शेअरची प्रॉफिटेबिलिटी वाढवायची, कमी कॅपिटल एक्सपेन्सेसमध्ये मॅक्सिमम प्रॉफिटेबिलिटी काढायची, आणि HR इंटॅक्ट ठेवायचं. ओके, ह्युमन रिसोर्सेस इंटॅक्ट ठेवायचे, आणि कंपनी शुड बी हॅपी प्लेस टू वर्क विथ. दॅट इज व्हॉट इज द मेन रोल ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर अँड चेअरमन. कन्सिस्टन्सी इज अनदर वे ऑफ डुईंग थिंग्स. आउट परफॉर्मिंग द पियर्स. कॉम्पिटिटरला प्रचंड मागे टाकलेला आहे. ओके, आणि असा CAGR परत परत तेच दाखवतात आहे. नेस्ले इंडिया आणि पियर्स आर 10.5% आहे, दीज आर 11.5%. ओके, मिल्क. ओके, मिल्कमधून यांचा रेव्हेन्यू 39% येतो. ओके, त्यानंतर दुसरं काय, प्रिपेअर्ड डिशेस, कुकिंग एड्स म्हणजे मॅगी टाईप 31% याचं कॉन्ट्रिब्युशन. आउट ऑफ होम म्हणजे बाहेरची कॉफी मशीन्स किंवा किटकॅट ऑल दॅट थिंग दॅट कम्स अराउंड 10% ऑफ द रेव्हेन्यू. आणि त्याचा CAGR आहे 10%. ओके, आणि ऑब्व्हियसली याचा कमी असणार आहे. 16% कॉन्ट्रिब्युशन आहे कन्फेक्शनरीचा. ओके, आणि CAGR 14% वाढलाय. नेसकॉफी कॉन्ट्रिब्युशन फक्त 14% आहे. आपल्याला वाटतं नेस्लेमध्ये फक्त नेसकॉफी बनवते, नाही. ते लोक मिल्कमधून मॅक्सिमम त्यांचा रेव्हेन्यू आहे, आणि ऑब्व्हियसली मॅगी आणि नाहीतर 2-4 गोष्टी आहेत त्याच्यापासून येतं त्यांचं प्रॉफिटेबिलिटी आणि रेव्हेन्यू. ओके, आणि किटकॅट अँड कॉन्ट्रिब्युशन इज हार्डली एनिथिंग. ओके, कॉफी पण 14% आहे, आणि किटकॅट अँड मंच वगैरे 16% आहे. ओके, पेनिट्रेशन फॅन्टॅस्टिकली पेनिट्रेट केले, खेड्यापाड्यात पोहोचलेले ते लोक. ओके, बोल्स्टर्ड बाय अग्रेसिव्ह डिजिटल आउटरीच. डिजिटल आउटरीच पण प्रचंड यांची मोबाईल युजरमध्ये. आता तुम्ही घरूनच सगळं काय म्हणायचं ऑर्डर करत असता. हाऊसहोल्ड पेनिट्रेशन मग प्रचंड झालेलं आहे. ओके, 52% हाऊसहोल्ड्समध्ये अर्बनच्या मॅगी घुसलेलं आहे. ओके, आणि नेसकॉफी घुसलेली आहे ती 30% हाऊसहोल्डमध्ये. म्हणजे भारतातले 30% लोक नेसकॉफी वापरतात, आणि 52% लोक मॅगी पण वापरतात. ओके, हाऊसहोल्ड्स. व्हॉल्यूम ग्रोथ बघा केवढा झालेला आहे. ओके, इन टर्म्स ऑफ मिलियन टन्स वगैरे असेल. ओके, व्हॉल्यूम ग्रोथ 269 टू 700 म्हणजे ऑलमोस्ट 3 टाइम्स. ओके, 1000 टन्स. ओके, अम्प्लिफाईंग फर्दर और ब्रँड इक्विटी स्कोर्स. मॅगी, किटकॅट हे सगळे ब्रँड आहेत त्यांचे. ओके, आणि हे दिस इज वॉट यू सी एव्हरीवेअर. मिल्कमेड इज प्रॉब्ली नॉट न्यू टू अदर्स, बट न्यू टू मी. आणि दुधामध्ये एवढे पैसे मिळवतात ते मला माहिती नव्हतं. ओके, सिग्निफिकंट हेडरूम फॉर द ग्रोथ. ओके, हे बघा भारत फक्त एवढाच आहे कम्पेअर्ड टू व्हॉट दे आर सेलिंग इन काय म्हणायचं इंडिया GDP रँकिंग. ओके, आता 4 नंबरवर आपण आलोय. अजून इथे 5 नंबरवर दाखवत आहे, चुकीचं आहे. दिस मस्ट बी ओल्ड. ओके, we consume with consuming class increasing significantly. Okay, everybody wants to consume more and more every day. Everybody is getting to middle class and higher middle class and buy these all products very heavily. You know,
Strategy is to build opportunities and address the challenges. Okay. सगळं ॲडव्हर्टाइजमेंट मटेरियलच जास्त आहे याच्यामध्ये. प्रीमियमायझेशन म्हणजे काय? कॉस्टली प्रोडक्ट जास्त घुसवायचं मार्केटमध्ये. ओके, दॅट इज वॉट दे आर प्रीमियमायझेशन. त्याच्यामध्ये मार्जिन वाढतं, पर्सेंटेज प्रॉफिटेबिलिटी वाढते. ओके, पेट फूडमध्ये पण घुसलं. आय डिडंट नो दॅट. नेस्ले इन पेट फूड्स त्याच्यामध्ये फंटॅस्टिक प्रॉफिट असतो. कुत्र्या मांजराची आणि सगळ्या प्राण्यांची जेवणं अनबिलिव्हेबल. भारतातले लोक इतके श्रीमंत होतात आहेत की हे घरी पण काय देत नाहीत, त्यांना सगळं बाहेरचं फूड स्वतः खातात आणि आपल्या कुत्र्या मांजरांना पण देतात. गुड गुड गोईंग. वी आर कॉपिंग US व्हेरी फास्ट. आता नवीन ना नेस्प्रेसो, नवीन हॉटेल्स, नवीन चेन काढले आहे ना तुमची कॉफी खपण्यासाठी. सायन्स टू ॲड्रेस रायझिंग हेल्थ कॉन्शियसनेस. वाव, हेल्थमध्ये पण घुसले ते. जॉईंट व्हेंचर विथ डॉक्टर रेड्डीज फॉर कॅल्शियम टॅबलेट्स आणि समथिंग एल्स, न्यूट्रिशन, वेलनेस प्रोडक्ट्स. कुठे नाही आहेत नेसले. ओके, आउट ऑफ होम मार्केट एक्सपेक्टेड टू डबल. ओके, आउट ऑफ होम आहे बाहेरचे खाणे, सगळे बाहेरचे म्हणजे कॉफी बाहेर पिणे आणि चॉकलेट्स बाहेर खाणे आणि मॅगी बाहेर खाणे डबल होणार आहे. अनबिलिव्हेबल. नेस्ले शेअरकडे तुम्ही लक्ष द्यायलाच पाहिजे. या पुढे पुढे जेवण पण घेऊन देतील. आय एम शुअर अबाउट इट. दिस लुक्स लाईक दॅट ओनली. इनोव्हेशन इज इंजिन ऑफ ग्रोथ, नो डाऊट, नो वंडर. स्लोडाऊन इन कन्झम्पशन ग्रोथ काय आहे ना, भारताचं आहे. इंडियामध्ये अनप्रेसिडेंटेड कमॉडिटी इन्फ्लेशन झालंय. बघा, मिल्कचं 20% इन्फ्लेशन झालेलं आहे. 16ला 5% होतं. ओके, आणि 24ला टोटल इन्फ्लेशन झालंय 20%. ओके, कॉफी 13%, कोको 2%. इन्फ्लेशन आपल्याला गव्हर्नमेंट सांगतात 4%, 2% आहे, पण बघा इथे काय सांगलं. एडिबल ऑइल 11%. ओके, 16 ते 24. व्हीट 10% पर इयर आणि पॅकेजिंग 13%. पॅकेजिंग पण प्रचंड वाढलेलं आहे. आधी 100 रुपयाला जे मिळायचं ते आता 125 रुपयाला त्याची कॉस्ट झालेली आहे. ओके, आणि इथे बघा 100 ज्याला मिळायचे एडिबल ऑइल तर 200 रुपयाला मिळते. जस्ट इन स्पॅन ऑफ 8 इयर्स. सेम थिंग हिअर. सो इन्फ्लेशन तुम्हाला जर किल करायचं असेल तर यू हॅव टू कम इन द product share which you are buying and consuming. So Nestle, if you are having a Nestle coffee every day, then you must buy Nestle share. Slowdown in growth, rural is outpacing urban. This is a new find for me. Rural people are getting more and more richer. Okay. Continue to expand outlet coverage. प्रचंड दुकानं काढतात ते. दुकान काढणे आणि विकणे. Okay. This is what is every corporate does. Okay. Accelerating rural and urban presence. Okay. Total village पण distribution touch point बघा किती आहेत. 21,000. ओके, यावर्षी आणि गेल्या 12,000 डबल झालं. 21 ते 25 गॅलपिंग पेसमध्ये हे लोक वाढवत आहेत आपले सगळे डिस्ट्रीब्युटर्स आणि दुकानं. बॅक बाय ॲक्टिव्हेशन अँड फीट ऑन स्ट्रीट. आणि बरेच ना लोक अपॉइंट केलेले असणार आहेत की गो अँड सेल आवर प्रोडक्ट, आणि त्यांना मार्जिन पण चांगले देत असणार आहेत. ओके, मॅनेजिंग इन्क्रीजिंग कॉम्पिटेटिव्ह इंटेन्सिटी इन अर्बन अँड रुरल बोथ. 10 रुपयाला तिखा मसाला, ओके, आणि चटपटा मसाला, ऑल मॅगी. नवीन नवीन इनोव्हेशन करून buy 4 and get 1 free. ओके, 7 रुपयाला. अनबिलिव्हेबल. 7 रुपयाला तुमचं एक जेवण होऊ शकतं. कांट बिलीव्ह. दॅट इज नॉट गुड फॉर हेल्थ. एव्हरीबडीज चॉईस. ओके, दिस इज वॉट आय फील अबाउट इट. चिल्ड डेअरी मिल्क आहे, वेट कॅट फूड आहे, प्रीमियम कॉफी आहे, UHT मिल्क आहे, आणि ऑब्विसली समथिंग टू मंच. ब्रिंगिंग द व्हर्च्युअस सर्कल ऑफ लाईफ. Purpose, inspiring individuals towards greater trust and responsibility about their staff they're talking about, then empowerment, partnership, and obviously performance. Creating value for the shareholders and stakeholders, penetration-led volume. घुसतात आहेत. ओके, गावागावात घुसतात आहेत. Nestle. Accelerating profit from operations. ओके, 15% CAGR. यांचं तर रिटर्न ऑन काय म्हणायचं, इक्विटी मोर दॅन 100% आहे माझ्या मते. यू हॅव अ लुक ॲट इट. रिटर्न ऑन इक्विटी हे बघा, 108% रिटर्न ऑन इक्विटी यावर्षी, आणि 19% होतं 2015ला. काय गॅलॉपिंग प्रॉफिट्स कमवले त्यांनी बघा. जस्ट 2020 पासून स्टेबल आहे, पण 15 पासून ते 20 पर्यंत गॅलॉपिंग प्रॉफिट्स आणि रिटर्न ऑन इक्विटी 100%च्या वरती. वाव, वॉट कंपनी. महाग आहे ऑब्विसली. मध्ये पडला होता, मध्ये काहीतरी आला होता मे बी 1100 किंवा 1000 रुपये. ऑपरेटिंग कॅश फ्लो जनरेटेड 3x. ओके, 15 ते 23, आणि ॲन्युअलाइज रिटर्न इन्क्लुडिंग डिव्हिडंड 17% ग्रोथ.
मार्केट कॅप बघा केवढं वाढलं. दिस इज व्हॉट इज तुम्ही इथे घेतला असता शेअर तर तुमचे 4 टाइम झाले असते. ओके पैसे. इथे जर तुम्ही 1,00,000 टाकले असते तर 4,00,000 झाले असते. ओके इन जस्ट 8 इयर्स. दॅट इज द पॉवर ऑफ नेस्ले. आणि काय म्हणायचं कंझ्युमर कंपनी. अनबिलिव्हेबल आहे. ओके. नेस्ले लिव्हरेजिंग इंडस्ट्री पार्टनरशिप फॉर लॉजिस्टिक्स एक्सलन्स वगैरे वगैरे. खूप डिटेल आहे आणि ट्रान्सपरंट त्यांनी दिलेलं आहे सगळं त्यांचं जे काय ते करतात ते. आणि ऑब्व्हियसली कंपनी इज व्हेरी गुड फॉर शेअर होल्डर्स आणि फॉर ऑब्व्हियसली द एम्प्लॉईज ॲज वेल. आणि दिस इज व्हॉट इज अ साइन ऑफ गुड कंपनी. ओके. ते सस्टेनेबिलिटीवर पण ते काम करतात आहे. सोलर पॅनल लावलेले आहेत. शेतकऱ्यांना जाऊन भेटतात. त्यांना पण पार्टनर बनवलेलं आहे. ओके. स्टेईंग ट्रू टू अवर पर्पज. ओके. खेड्यापाड्यात जाऊन त्यांना पण मॅगीची सवय लावणं हे काय ना छोटं काम नाही आहे. एव्हरीबडी इज ॲस्पिरेशनल. एव्हरीबडी वॉन्ट्स टू हॅव मॅगी. एव्हरीबडी वॉन्ट्स टू हॅव मिल्कमेड. एव्हरीबडी वॉन्ट्स टू हॅव ऑल द प्रोडक्ट्स ऑफ नेस्ले इन्क्लुडिंग किटकॅट. ओके. आणि ऑब्व्हियसली मॅगी तर सगळं घेतातच ऑलरेडी. मॅगी हॅज बिकम वर्ल्ड फेमस नाव. युजिंग पॉवर ऑफ टेक्नॉलॉजी अँड ऑल दॅट थिंग. आता झेप्टो-बिप्टोमधून तर काय यू गेट एव्हरीथिंग विदिन 1 मिनिट. सो दिस इज व्हॉट इज अबाउट द नेस्ले. ओके. आणि या कंपनीचं जर तुम्ही बघितलं मार्केट कॅप बघा 2.46 lakhs आहे. स्टॉक पी 82 आहे. महाग आहे. ROC पण 95% आहे आणि ROE 83% आहे. गेल्या वर्षी जसा आहे म्हणून हे कमी दाखवत आहे. बुक व्हॅल्यू फक्त 23 आहे कारण डिव्हिडंड वाटून टाकतात आहे. फेस व्हॅल्यू 1 आहे. त्यामुळे काय याच्यामध्ये पुढे काय ग्रोथ होण्याची शक्यता नाही. पण हा शेअर वाढलेला आहे. ओके. 1,000 वरनं आता ऑलरेडी 1289ला गेले आहे. पण हा जर टेक्निकल सपोर्ट तुम्ही बघितला 1,000ला जर परत शेअर आला ओके तर तुम्ही घेऊ शकता आणि यू कॅन राईड ऑन द काय म्हणायचं प्रॉफिटेबिलिटी ऑफ दिस कंपनी. तर हे सगळं त्यांचं प्रॉफिट अँड लॉस आहे. मग एका वर्षी त्यांनी 3-3 हजार रुपये आहे ना फ्रॉम 1,000 to 3,000 नेट प्रॉफिट 2014 ते 2025 आणि कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ मायनस आहे असं दाखवत आहे तिथे. पण शेअर प्राईस 16% वर गेले कारण लोकांना विश्वास आहे या शेअर कंपनीचा. आताच बोनस झाला मला वाटतं त्यामुळे किंवा स्प्लिट झाला असेल. बोनस झाला आय थिंक. सो 193 करोड इक्विटी आहे आता. 96 करोड होता आतापर्यंत. ओके. आणि कंपनीचे स्वतःचे शेअर्स किती आहेत? प्रमोटरचे 62% आहेत स्वतःचे शेअर्स. FI भरपूर आहेत 10%. DI पण मजबूत आहेत 12%. पब्लिकचे पण 15% आहेत. पब्लिक 16%वरनं पब्लिक कोणी सोडत नाही आहे. स्वतःचे नेस्ले कोणीही विकत नाही आहे पब्लिकमधून. म्हणजे तुम्ही आम्ही. ओके. FIने थोडे विकलेले दिसत आहेत. DIने घेतलेले आहेत. ओके. ही अशी स्टोरी आहे ऑन नेस्ले इंडिया. तर बघा तुम्हाला वाटतंय का आणि त्याप्रमाणे तुम्ही नेस्लेवर कॉन्सन्ट्रेट करू शकता. या कंपनीचे सगळेच पॅरामीटर्स उत्तम आहेत आणि कंपनी इज वेल पॉइज टू ग्रो फर्दर नो डाऊट. पण एव्हरीथिंग इज गुड ॲट द प्राईस. त्यामुळे 1,000ला आला तर तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारून तुम्ही घेऊ शकता. ओके. आणि हे लोक मलाही आवडले. ओके. दे हॅव काय म्हणायचं नेस्ले गुड फूड अँड गुड लाईफ. दिस त्यांचं पंचलाईन चांगली आहे. डॉक्टर रेड्डीशी पण या सगळ्या काय म्हणायचं वेलनेस प्रोडक्टची पण दिस इज न्यू फोरा दिसतं यांचा. ओके. आणि अपार्ट फ्रॉम दॅट ऑब्व्हियसली दे आर टॉकिंग टू मल्टिपल डिस्ट्रीब्युटर्स आणि पुशिंग देअर सेल्स. मे बी 15% CAGR कमी पडेल. इतके लोकांची सध्या मानसिकता झाली की सगळं रेडीमेड खायचं म्हणून घरी काय करायचंच नाही. ओके. आणि सगळे प्रोडक्ट त्यांचे टॉप क्वालिटीचे आहेत. ऑब्व्हियसली ते आपल्याला खपतात आहेत. आणि घर घर में मोदी तसं घर घर में मॅगी असं झालेलं आहे. ओके. बघा तुम्हाला पटतं का त्याप्रमाणे ॲक्शन घेऊ शकता. आपला स्टडी करा. ओके. सरस्वतीची पूजा करा मगच लक्ष्मी तुमच्याकडे येईल. मी तुम्हाला सरस्वतीची पूजा कशी करायची ते दाखवतोय. ओके. हा चॅनल अभ्यासासाठी आहे त्यामुळे तुम्ही त्याचं प्रेझेंटेशन परत एकदा बघा आणि देन यू सी दॅट इफ यू लाईक इट देन ओनली यू टेक इट. ओके. पण MNC कंपन्या नॉर्मली कधीच धोका देत नाहीत. ओके. थँक्यू सो मच अँड बाय बाय.